नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही परीक्षेची तयारी करत असताना त्या परीक्षेचे स्वरूप व त्या परीक्षेचा सिलेबस आपणाला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. तर एम-पी-एस-सीने राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मेन परीक्षा जी आहे मुख्य परीक्षा त्याच्या तारखा मित्रांनो डिक्लेअर केलेल्या आहेत, जाहीर केलेल्या आहेत. म्हणजे त्याची जाहिरात आलेली आहे. तर मित्रांनो आपण आज राज्यसेवा पूर्व परीक्षेचा सिलेबस पाहणार आहोत आणि आपला नेक्स्ट जो व्हिडिओ असेल तो राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सिलेबस त्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ जो आहे त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. तर मित्रांनो आपण पाहू शकता पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड दोन पेपर आहेत. 200-200 मार्काचे पेपर आहेत. तर मित्रांनो फर्स्ट जो पेपर आहे पूर्व परीक्षेला तो कंपल्सरी आहे फर्स्ट पेपर, आणि नेक्स्ट जो आहे सेकंड पेपर जो सी-सॅटचा असतो तो मित्रांनो क्वालिफाईंग आहे. तर मित्रांनो याला ड्युरेशन 2 तासाचा दोन्हीलाही वेळ आहे. तर मित्रांनो फर्स्ट जो पेपर आहे तो डिग्री लेवलचा विचारण्यात येईल तुम्हाला. पेपर फर्स्टला तुम्हाला डिग्री लेवलचं विचारलं जाईल. तर मित्रांनो सेकंड जो पेपर आहे त्यामध्ये टॉपिक 1 आणि 5 जो आहे त्यामध्ये मित्रांनो डिग्री लेवलचं विचारलं जाईल. तर टॉपिक नंबर 6 जो आहे तर त्यामध्ये 10वी लेवलचं विचारलं जाईल, आणि टॉपिक नंबर 7 जो आहे त्यामध्ये 10वी आणि 12वी या दोन्ही लेवलचं विचारलं जाईल. तर परीक्षेचं मीडियम जे आहे ते मराठी आणि इंग्लिश असेल. तर नेचर ऑफ पेपर जो आहे ऑब्जेक्टिव्ह टाईपचा असेल तुम्हाला. तर मित्रांनो खाली तुम्हाला टिप दिलेली आहे. तर सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 म्हणजे सी-सॅट हा अर्थकारी म्हणजे क्वालिफाईंग असून अर्हता प्राप्त करण्यासाठी किमान 33% गुण मिळवणे आवश्यक राहील. म्हणजे तुम्हाला 66 मार्क घ्यावे लागतील पेपर सेकंडमध्ये. 33%चं मित्रांनो 66 मार्क होतील तुम्हाला 33%मध्ये. तर या पेपरमध्ये किमान 33% गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची पेपर क्रमांक 1 मधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. म्हणजे तुमचा सेकंड पेपर जो आहे सी-सॅट हा क्वालिफाईंग असेल तर तुमचा पेपर फर्स्ट जो आहे तो त्यानुसार मेरिट लागेल. तर खाली मित्रांनो येथे एक महत्त्वाचा पॉईंट दिलेला आहे. तर नकारात्मक गुण म्हणजे निगेटिव्ह मार्किंगबद्दल दिलेला आहे. तर पेपर क्रमांक 1 करिता व पेपर क्रमांक 2 मधील डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे प्रश्न वगळून उर्वरित प्रश्नाकरिता नकारात्मक गुणदान लागू राहील. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. तर पुढे दिलेला आहे क्रमांक 1ला प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 म्हणजे 1/4 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे तुम्हाला. तर एखाद्या प्रश्नाचे एकापेक्षा अधिक उत्तरे दिली मित्रांनो, जास्त तुम्ही जर सर्कल केली असतील आन्सर शीटला तर मित्रांनो तुम्हाला ही निगेटिव्ह मार्किंग जी आहे ती लागू राहील. तर बघा मित्रांनो, एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील. वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल. तर एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल अशा प्रकरणी नकारात्मक गुणाची पद्धत लागू असणार नाही. म्हणजे तुम्ही काहीच जर तिथे केले नसेल, आन्सरला काही सर्कल केले नसेल तर तुम्हाला निगेटिव्ह मार्क त्याचा काय तुम्हाला फरक पडणार नाही मित्रांनो निगेटिव्ह मार्किंगचा. तर येथे मित्रांनो सिलेबस दिलेला आहे. पेपर फर्स्टचा हा सिलेबस आहे. तर मित्रांनो फर्स्टला जे दिलेलं आहे तर त्यामध्ये मित्रांनो क्रमांक 1ला दिलेला आहे करंट इव्हेंट्स ऑफ स्टेट्स नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स. म्हणजे मित्रांनो तुम्हाला चालू घडामोडी स्टेट लेवलच्या, राष्ट्रीय लेवलच्या आणि इंटरनॅशनल लेवलच्या विचारण्यात येतील पेपर फर्स्टमध्ये. तर सेकंड नंबरला 2 नंबरला दिलेला आहे हिस्ट्री ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र, म्हणजे विशेष करून महाराष्ट्राचा, अँड इंडियन नॅशनल मूवमेंट. तर मित्रांनो तुम्हाला हिस्ट्री जे विचारण्यात येईल ते आधुनिक भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि प्राचीन भारताचा इतिहास या तिन्हीवरही तुम्हाला क्वेश्चन असतील. तर क्रमांक 3ला दिलेला आहे जिओग्राफीचा महाराष्ट्र, इंडिया अँड वर्ल्ड जिओग्राफी, म्हणजे महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा भूगोल. तर फिजिकल सोशियल त्याच्यामध्ये इकॉनॉमिक जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र, इंडिया अँड द वर्ल्ड या तिन्हीचा तुम्हाला इकॉनॉमिक जिओग्राफी असेल. तर क्रमांक 4ला दिलेला आहे महाराष्ट्र अँड इंडिया पॉलिटी अँड गव्हर्नन्स. तर कॉन्स्टिट्यूशन संविधान, पॉलिटी सिस्टीम, पंचायत राज, अर्बन गव्हर्नन्स, पब्लिक पॉलिसी, राईट इश्यू. तर 5ला दिलेला आहे इकॉनॉमिक अँड सोशियल डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पोवर्टी, इन्क्ल्युजन, डेमोग्राफिक्स,
सोशल सेक्टर इनिशिएटिव्ज ETC तुम्हाला दिलेला आहे. तर क्रमांक 6ला तुम्हाला दिलेला आहे जनरल इश्यू ऑफ इन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, पर्यावरणाचे तुम्हाला जनरल इश्यू विचारण्यात येतील. तर बायोडायव्हर्सिटी अँड क्लायमेट चेंज हे तुम्हाला विचारण्यात येईल. दॅट डू नॉट रिक्वायर्ड सब्जेक्ट स्पेशलायझेशन. तर क्रमांक 7ला दिलेला आहे जनरल सायन्स दिलेला आहे, सामान्य विज्ञान. तर क्रमांक 2 आपण पाहूयात पेपर सेकंड. तर मित्रांनो पेपर सेकंड जर तुम्हाला आहे CSATचा 200 मार्काचा असेल तर त्यामध्ये आपण पाहू शकता कॉम्प्रेन्शन 1 नंबरला कॉम्प्रेन्शन आहे म्हणजे आकलन क्षमता तुमची. तर क्रमांक 2ला दिलेला आहे इंटरपर्सनल स्किल इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल. तर संवाद कौशल्यासह आंतरव्यक्तिगत कौशल्य क्रमांक 2ला दिलेला आहे. तर क्रमांक 3ला दिलेला आहे लॉजिकल रिझनिंग अँड ॲनालिटिकल ॲबिलिटी. तर तर्कशुद्ध तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता दिलेली आहे क्रमांक 3ला. तर क्रमांक 4ला आपण पाहू शकता 4th क्रमांक डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग. तर निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण हे असेल. तर क्रमांक 5ला दिलेला आहे जनरल मेंटल ॲबिलिटी. तर सर्वसाधारण मानसिक क्षमता आहे 5 नंबरला म्हणजे हा CSATचा पेपर आहे. तर 6 नंबरला दिलेला आहे बेसिक न्यूमेरसी म्हणजे मूळ संख्याता असेल तुम्हाला, त्याच्यामध्ये नंबर्स अँड देअर रिलेशन्स, ऑर्डर्स ऑफ मॅग्निट्यूड. तर मित्रांनो अंक आणि त्याचे संबंध, परिणामाचा क्रम हे तुम्हाला दिलेलं आहे आणि हे तुम्हाला विचारण्यात येईल 10वीच्या बेसवर, 10वीच्या लेवलचा असेल. तर इंटरप्रिटेशन चार्ट्स ग्राफ्स, एक मिनिट मित्रांनो, इंटरप्रिटेशन चार्ट्स ग्राफ्स टेबल्स अँड सफिशियन्सी ETC तुम्हाला 10वीच्या लेवलचं विचारलं जाईल. तर तक्ता, आलेख, कोष्टक, विधा, पर्याप्त इत्यादी तुम्हाला विचारलं जाईल. तर क्रमांक 7ला तुम्हाला दिलेला आहे मराठी अँड इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रेन्शन स्किल म्हणजे तुम्हाला मराठी आणि इंग्रजीची जी भाषा कौशल्य आहे ते तुम्हाला विचारण्यात येतील. तर क्रमांक इथे तुम्हाला नोट दिलेले आहेत, तर ही तुम्ही वाचून घ्या. तुम्हाला नोट 1, 2, 3 दिलेले आहे. तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे नेक्स्ट आपला जो व्हिडिओ आहे मेन एक्झाम मुख्य एक्झामचा जो सिलेबस आहे तो आपण कव्हर करणार आहोत.